अक्षत बेल फुलं मला देवाच्या दर्शना जाऊ द्या अक्षत बेल फुलं मला देवाच्या दर्शना जाऊ द्या काहीच म्हटलं नाहीये रात्री तू जेवायला ये म्हणजे झालं रात्री सगळ्यांनी जेवायला यायचं नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या कोकणचं शिमगो या सिरीजमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये ना आमच्या गावची जी होळी कशी लागते ना तर ते दाखवण्याचा थोडासा प्रयत्न आहे। आता मी जातो आहे ऑर्डरला, बट माझा भाऊ जाणार आहे गावात। तर एकंदरीत आज जेवढं शूट करू ना तर ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे। गावातला आमचा गावकीचा तमाशा निघतो। पहिलं खोतांच्या ओटीवरती थाप मारली जाते, त्याच्यानंतर मग आमच्या ग्रामदेवतेच्या देवळात तमाशा न्यायला जातो। एवढ्या सर्व वेळेमध्ये आहे ना इकडे झाड तोडलं जातं, काही ठिकाणी माड होळी म्हणतात, माड तोडलं जातं म्हणायला हरकत नाही। आमच्याकडे तर शीत म्हणतात, शीत तोडलं जातं आणि ते मग होळी सजवली जाते आणि नंतर रात्रीच्या वेळी 12 वाजता होळी लागते। तर एकंदरीत असा संपूर्ण व्हिडिओ असणार आहे। जेवढं दाखवता येईल तेवढं आपण दाखवण्याचा प्रयत्न करू। तुर्तास व्हिडिओ संपूर्णपणे पाहत राहा आणि तुम्ही बघताय कोकणचं शिमगो 2024। होळी
कोंबडे आणलेले आहेत. हे कुठले आहेत? हे पार चाकरकर पण आहेत गावठी पार चाकरकर गावठी आहेत की घाटी आहेत? गावठी घाटी. बैल जोडी बघा. फायटर कोंबडा आणलायस पार? नाही बा मग हे कशासाठी आणलेले आहे आता? आता रात्री आपल्या भोजन व्यवस्थेसाठी. आणि दुसरा कोंबडा एक होमावरती. होमावरती नाही भोजन व्यवस्था आणि आहे. होमासाठी होमासाठी मनोहर मोरेंनी कोंबडा आणलेला आहे. आणि पार तुझं काय म्हणणं आहे यावर? यावर माझं काहीच म्हणणं नाहीये. रात्री तू जेवायला ये म्हणजे झाला. रात्री सगळ्यांनी जेवायला यायचंय. काय पार या